तुमच्याकडे वातावरण कसं आहे? हवामान कसं आहे? हा प्रश्न जर कुणी विचारला, तर तुम्ही म्हणाल, की गरम होतंय, जाम ऊन पडतंय दुपारच्या सुमारास. तुम्ही खरं बोलताय. कारण फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासूनच राज्यातल्या अनेक भागांमध्ये कडक ऊन पडायला सुरुवात झाली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. आणि त्यामुळं येत्या काही दिवसांमध्ये हे ऊन वाढत जाईल असं वाटत असतानाच आता IMDनं काही राज्यांना पावसाचा इशारा दिलाय. ही राज्य नेमकी कोणती आहेत? त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे का? आणि जर महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार असेल, तर कोणत्या भागामध्ये पाऊस पडू शकतो? आणि याविषयी हवामान अभ्यासक पंजाबराव डक नेमकं काय सांगतायत, ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात या व्हिडिओमध्ये. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आपल्या देशातल्या 12 राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. IMDच्या अंदाजानुसार 24 तारखेला काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे 24 फेब्रुवारीला काही भागांमध्ये पाऊस पडू शकतो आणि त्याचबरोबर काही ठिकाणी तापमान हे थोडंसं कमी होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे. याच्यामध्ये आता 24 तारखेला पंजाबमध्ये थोडंसं धुकं पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामधील काही भागांमध्ये पाऊस पडू शकतो असाही अंदाज वर्तवण्यात आला आणि त्यामध्ये विदर्भामधलं जे तापमान आहे ते 2 डिग्री सेल्सिअसनं कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. आणि याशिवाय UPचं बघायला गेलं तर उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागामध्ये काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. 24 तारखेला वातावरणामध्ये बदल होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आणि त्याचबरोबर हिमाचल प्रदेश असेल, काश्मीर असेल, जम्मू काश्मीर असेल किंवा उत्तराखंड आहे, या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आहे. आणि याशिवाय मध्य प्रदेशमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बिहारमध्ये 26 ते 28 फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राजस्थानमध्ये पावसाचा इशारा नाहीये. मध्य प्रदेशमध्ये मात्र पाऊस पडू शकतो. तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी सोमवारी आणि मंगळवारी पावसाचा अंदाज आहे. आणि आता महाराष्ट्राविषयी समजून घ्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये विदर्भात तुम्हाला माहिती असेल 22 तारखेला पाऊस पडलेला आहे काही ठिकाणी आणि त्याचबरोबर 23 तारखेलाही पावसाचा अंदाज आहे. आता पुढच्या आठवड्यामध्ये 24-25 तारखेला कसं वातावरण महाराष्ट्रामध्ये असेल ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. वेन टू स्काय नावाची एक वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवर जो एक मॅप दिलेला आहे, नकाशा दिलेला आहे, त्याच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूयात. 23 तारखेला संध्याकाळची ही स्थिती आपण बघतोय. संध्याकाळी 11:30 वाजता जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये तसं पावसाची शक्यता आपल्याला दिसत नाहीये. वातावरण हे क्लिअर असेल असं काहीसं दिसतंय. पण 24 तारखेला 24 फेब्रुवारी म्हणजे मंगळवारी काही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला दिसून येते. आता सकाळची ही वेळ आहे, त्यावेळेला वातावरण साफ असण्याची शक्यता आहे. मात्र दुपारच्या सुमारास म्हणजे 11:30 वाजता दुपार सुरू होण्याच्या आधी काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. आणि त्याच्यामध्ये कोणता भाग आहे, तुमचा भाग आहे का ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी इथं पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसतीये. परळीमध्ये पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर उदगीर आहे, देगलूर आहे, इथं पाऊस पडू शकतो. म्हणजे नांदेड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पाऊस पडू शकतो. भैंसामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, तिथला आजूबाजूचा हा परिसर. विदर्भामध्ये तशी आपल्याला शक्यता दिसत नाहीये पाऊस पडण्याची. मात्र त्याच वेळेला आपण जर समजा संध्याकाळच्या सुमारास काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे का ते समजून घेण्याचा प्रयत्न केला तर बीडमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दिसून येतोय संध्याकाळी 5:30च्या सुमारास. याशिवाय लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. आणि इकडे कोल्हापूरच्या काही भागांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे. बेळगाव हा जो किनारपट्टीचा भाग आहे त्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे किनारपट्टी म्हणण्यापेक्षा सीमावर्ती भाग, कर्नाटकला लागून असलेल्या सीमेमध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि इथे नांदेडमध्ये पावसाचा अंदाज आहे. याशिवाय विदर्भामध्ये थोडाफार पाऊस काही ठिकाणी पडू शकतो. त्याच्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूरचा काहीचा भाग आपल्याला दिसून येतोय. आता तेच आपण रात्री 8:30च्या सुमारास बघितलं तर नांदेडमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. लातूर या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि जो एक सीमावर्ती भाग आहे तिथं थोडाफार पाऊस आपल्याला दिसून येतोय संध्याकाळच्या सुमारास. हलक्या स्वरूपाचा हा पाऊस आहे, तेवढा मोठा पाऊस नाहीये. रात्री मात्र काही ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचा काही भाग, सांगलीचा काही भाग इथं पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसून येते रात्री मध्यरात्रीच्या सुमारास. त्यानंतर 25 तारखेचा आपण बघायला गेलो म्हणजे बुधवारी सकाळी 8:30ची स्थिती आपण बघितली तर यावेळेला मात्र किनारपट्टी म्हणण्यापेक्षाही जो सीमावर्ती भाग आहे त्या ठिकाणी थोडाफार पाऊस आपल्याला दिसून येतोय. कर्नाटकच्या सीमेला लागून असलेल्या काही भागांमध्ये पाऊस पडू शकतो. इकडे विदर्भ किंवा मराठवाड्यामध्ये पावसाची स्थिती आपल्याला दिसत नाहीये सकाळी 11:30च्या सुमारास 25 तारखेला. मात्र तेच आपण दुपारच्या सुमारास बघितलं तर त्यावेळेलाही पावसाची शक्यता तशी थोडी कमीच आपल्याला या ठिकाणी दिसतीये महाराष्ट्रामध्ये. त्याच्यातही जो सीमेलगतचा भाग आहे तिथं मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस पडू शकतो.
कर्नाटकाला लागून असलेल्या काही भागांमध्ये, पण तशी जास्त पावसाची स्थिती आपल्याला दिसत नाहीये. रात्रीच्या सुमारास आपण बघितलं तर रात्रीसुद्धा तेवढा पावसाची शक्यता नाहीये. आणि मध्यरात्रीच्या सुमारासही पाऊस पडण्याची शक्यता ही आपल्याला कमीच दिसतेय. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की 24 किंवा 25 फेब्रुवारीला काही भागांमध्ये थोडाफार पाऊस मराठवाडा असेल किंवा या ठिकाणी पडण्याची शक्यता आपल्याला दिसून येतेय. आता तुमच्या भागामध्ये हा पाऊस पडलेला आहे का, पडणार आहे, पडल्यानंतर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दुसरं म्हणजे पंजाबराव डक यांचा या पावसाविषयीचा अंदाज नेमका काय सांगतो तेही आपण समजून घेऊया. नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 23 फेब्रुवारी 2026. मी म्हटलं होतं ना, राज्यामध्ये 22 फेब्रुवारीपासून बऱ्याच ठिकाणी खूप पाऊस पडेल, कुठं गारपीट होईल. तर राज्यात काय झालं की खूप ठिकाणी गारपीट झाली, पाऊस झाला. लातूर जिल्हा झाला, खूप ठिकाणी पाऊस पण झाला, गारपीट झाली. नांदेड जिल्हा झालं, चंद्रपूरकडं, यवतमाळकडं, त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर खूप ठिकाणी पाऊस झाला ना. आज देखील 23 तारखेला खूप ठिकाणी मला शेतकऱ्याचे फोन आले. पण शेतकऱ्याचे असे फोन येलेत की आता हे पाऊस, आता आमचं नेमकं पीक काढायला आलंय आणि हे पाऊस कधी थांबणार, हे अवकाळी पाऊस कधी थांबणार. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज 23 तारीख, उद्या 24, 25 आणखीन 2 दिवस राज्यात थोडं खराबच वातावरण राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणखीन 2 दिवस पावसाचं वातावरण राहणार आहे. आणखीन काय होणार आहे की 2 दिवस म्हणजे नांदेड जिल्हा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, त्याच्यानंतर इकडं लातूर जिल्हा काही भाग, परभणी जिल्ह्याचा काही भाग, अशा भागामध्ये आणि उर्वरित पूर्व पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी आणखीन उद्याच्या दिवस 24 आणि 25 तारखेपर्यंत आणखीन थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे. सर्वदूर काही पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. पण राज्यात मात्र 26 तारखेपासून 26 फेब्रुवारीपासून हवामान कोरडं राहणार आहे. पाऊस काय येणार नाही. उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे. म्हणून हा अंदाज खास करून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. म्हणजे 26 तारखेपासून ते 10 मार्चपर्यंत जवळपास 10-12 दिवस हवामान कोरडं राहणार आहे. पाऊस येणार नाही. 1 मार्चपासून राज्यात काय होणार आहे, उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. सांगायचं झालं तर विदर्भात देखील ना 41-42 अंशापर्यंत उन्हाचा पारा जाणार आहे. म्हणून हा विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज 1 मार्चपासून पूर्व विदर्भात वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर त्या पट्ट्यात देखील चांगलं 42-43 अंशापर्यंत उन्हाचा पारा वाढणार आहे. म्हणून त्यांनी देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की 26 तारखेपासून 26 फेब्रुवारीपासून तुम्ही गहू काढू शकता, कांदा काढू शकता, हरभरा देखील काढू शकता. कारण की 26 तारखेच्या नंतर हवामान कोरडं राहणार आहे. 26 फेब्रुवारीपासून हवामान कोरडं राहणार आहे. म्हणून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शेतीची कामे करायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणि 24 आणि 25 2 दिवसच वातावरण खराब राहणार आहे. पण 26 तारखेपासून हवामान कोरडं राहणार आहे. 26 तारखेच्या नंतर तुम्ही कांदा काढू शकता, गहू काढू शकता, हरभरा काढू शकता. म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात 1 मार्चपासून राज्यात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडेच उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. काही ठिकाणी 38 अंश, कुठं 36 अंश, कुठं 40 अंश, कुठं 42 अंश असं उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. म्हणून हा अंदाज खास करून शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. राज्यात 26 तारखेपासून हवामान कोरडं राहणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आणि आपण आपलं हरभऱ्याचं पीक काढू शकता, गहू काढू शकता. फक्त राज्यात मात्र आता 2च दिवस, आज 23 फेब्रुवारी, उद्या 24 आणि 25 या 2 दिवसामध्येच आता राज्यात थोडं वातावरणात बदल राहणार आहे. म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. धन्यवाद.